आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होत आहे त्या सर्व अतिथीगणांचा रक्तदात्यांचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा ही एक शीर्षस्थ संस्था असून या शीर्षस्थ संस्थेच्या वतीने हे 26वे रक्तदान शिबिर आहे। आजच्या या व्यासपीठावर आपले सोलापूरचे नामांकित वकील जिल्हा सहकारी वकील म्हणून जे गेले 18 वर्ष सातत्यपूर्ण काम करीत आहेत ते ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचं मी स्वागत करतो। तसेच माहेश्वरी समाजातील एक प्रतिष्ठित आणि गणमान्य समाजसेवक म्हणून ज्याची नोंद महाराष्ट्राच्या माहेश्वरी समाजामध्ये नव्हे तर अखिल भारतीय माहेश्वरी सभेच्या माध्यमातूनही झालेली आहे ते आमचे समाजसेवक श्री ब्रिजमोहनजी पोपलिया। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील सर्व गणमान्य तसेच नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून म्हणजे सहकार्यातून आम्ही गेले 5 वर्ष संयुक्तपणे रक्तदान शिबिर आयोजित करीत आहोत। आज त्याचे अध्यक्ष श्री विजयकुमारजी उपाध्याय हे काही कारणवश इथं उपलब्ध झालेले नाहीत
तसेच व्हाईस चेअरमन व सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे कोषाध्यक्ष आमचे मित्र श्री धनराजजी नोगजा, श्री चंद्रकांतजी तापडिया, श्री किरणकुमारजी राठी, मधुसूदन कालानी, श्री आमचे अखिल भारतीय ज्यांची नुकतीच निवड कार्यसमितीद्वारे झाली आहे, श्री विजयजी जाजू व उत्तर तहसीलचे आमचे अध्यक्ष श्री वेणुगोपालजी लड्डा, मी या सर्वांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करू. आपण गेले 26 वर्षापासून हे रक्तदान शिबिर आयोजित करीत आहोत. सर्वप्रथम पूर्वी रक्तदान शिबिर बाळेवेसेमधील जाजू भवनमध्ये होत होतं. त्यावेळेस मी ज्यावेळेस म्हणजे गेले 15 वर्षापासून या कार्यक्रमामध्ये आहे, त्यामध्ये श्री माजी अध्यक्ष राहिलेले श्री गणेशलालजी मानधनिया यांच्या माध्यमातून मी या कामाला सुरुवात केलेलं होतो आणि गेले सातत्यपूर्ण 15 वर्षापासून आज तागायत मी या जिल्हा माहेश्वरी सभेचा एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. याचा मला अभिमान वाटतो, कारण जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने अनेक गोरगरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते, असहाय्य विधुरांना मदत केली जाते, तसेच शैक्षणिकदृष्ट्या ज्यांना होत नाही, ते शिक्षण घेऊ शकत नाही, त्या सर्वांना देखील मदत करण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने आम्ही प्रामाणिकपणे करत आलेलो आहोत. आणि त्याच्यापासून कोणीही देखील, मग त्यामध्ये मेडिकल असो, शैक्षणिक असो किंवा कुठलीही मदत असो, त्यापासून समाज हा वंचित राहिला नाही पाहिजे. कारण समाजाचे आपण घटक आहोत. समाजाच्या प्रती आपली जी काही प्रेरणा असेल, जे काही प्रेम असावं, त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आज सगळ्यात काम करीत आहे. आजच्या या कार्यक्रमाला आम्ही एक विचार केला संघटनेने की बाबा 75वें वर्ष प्रजासत्ताक दिनाला संपलेला आहे आणि 76व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करीत असताना आपल्या समाजातील काही स्वातंत्र्य सैनिकांनी काम केलेलं होतं. ते काम आज तागायत अनेक आपल्या समाजातील लोकांना देखील माहिती नाही. कारण सामाजिक या भौतिक युगामध्ये माणूस माणसापासून दुरावत असताना आपल्या शेजारी कोण आहे, शेजारी कोण नाही, आणि आपल्या समाजातील काही आहेत काय समाजामध्ये राष्ट्राउद्धाराकरता काम केलेले, ही जी माहिती व्हावी हा एक उद्देश ठेवून आम्ही स्वातंत्र्य सैनिक तरी आता राहिलेले नाहीत, परंतु ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, ज्या आपल्या पूर्वजांनी, समाजातल्या ज्या थोर व्यक्तींनी काम केलेलं होतं, त्या राष्ट्राच्या करिता आपण आपल्या समाजाप्रती काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावी हा एक उद्देश ठेवून आम्ही आपल्या या स्वातंत्र्य सैनिक परिवारांचा सत्कार करण्याचं योजलं. त्या अनुषंगाने असे अनुभव आलेले होते की काही जणांना, म्हणजे श्री राठी परिवारांचाच मला माहिती नव्हतं. ज्यावेळी श्यामजी बलदवा यांना मी विचारलो किंवा परशुरामजी राठी कोण आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं की ते आपल्या बुधले गल्लीमध्ये राहतात. आणि असं म्हणल्यानंतर आम्ही तिथे गेलो. त्या अनुषंगाने डॉक्टर साहेब आता इथं आलेले आहेत, त्याचप्रमाणे वकील साहेबांकडे आम्ही गेलो. त्यांनी परशुरामजी राठी यांचं 1945 सालचं जे पुस्तक आलेलं होतं, जे काही आपल्या वर्तमानपत्रात आलेलं होतं, ते 1945च्या वेळेस तपस्वी परशुरामजी राठी परिवार कोण आहे हे आज सगळ्यात आपल्यालाही माहिती नव्हतं. मलाही माहिती नव्हतं, कारण माझ्या वयाचे आता 60 वर्ष झालेले आहेत आणि मी 15 वर्षापासून जिल्हा माहेश्वरीचं काम करतोय. सांगण्याचं तात्पर्य की हा एक संजोग व्हावा आणि या समाजातील प्रती एक प्रेम भावना वाढावी की ज्या समाजाने, ज्या परिवाराने, स्वातंत्र्य सैनिक परिवाराने आपलं काम केलेलं आहे, त्यामध्ये
तपस्वी परशुरामजी राठी होते, आपले थोर हुतात्मा ज्यांना की फाशीची शिक्षा झाली मरेपर्यंत, ते आपले श्रीकिसनजी सारडा हे आपल्याला हुतात्मा म्हणून माहिती आहेत। आणि सोलापुरातल्या ज्या काही चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सर्वात जास्त सहभाग हा माहेश्वरी समाजाचा होता, हे इथं उद्धृत करताना मला आनंद होत आहे। कारण समाज, मी 2 मिनिट या कार्यक्रमाला येतो। आपल्या सोलापूरच्या खासदार प्रणितीताई आज सोलापूर जिल्हा माहेश्वरी करीत आहे। कारण मी आत्ता ते बोलत होतो, कारण आजूबाजूला आपण राहतो, पण कोण स्वातंत्र्य सैनिकाचा परिवार हे आज माहिती नाही। मेरा कर्तव्य समझ के मैं आज भी यहाँ पे आई। मुझे पता नहीं था आज इतना बड़ा प्रोग्राम है, लेकिन मैं आपका ज़्यादा वक्त नहीं लूँगी। मैं सबको प्रजासत्ताक दिन की ढेर सारी शुभकामनाएं देती हूँ। और आज जो रक्तदान शिविर होने जा रहा है, बहुत लोग यहाँ पे खून देते हैं देश के लिए। इस देश में, शोलापुर में, महाराष्ट्र में बहुत ऐसे गरीब लोग होते हैं जो आखिरी सांस तक लड़ रहे होते हैं, और रक्तदान सबसे बड़ा दान है, श्रेष्ठ है। और आप जो रक्तदान शिविर लेते हो उससे देश सेवा बहुत बड़ी होती है। तो मैं आपको भी शुभकामना इसके लिए, इस काम के लिए शुभकामनाएं देती हूँ। और यही आज हम सब मिलकर दृढ़ संकल्प लेंगे कि इस मातृभूमि ने हम सबको इतने सालों से संभाला है, कभी भेदभाव नहीं किया है। तो असली श्रद्धा और असली आदर इस मातृभूमि की तरफ वही होगा जब हम भी किसी भी तरह का भेदभाव नहीं करेंगे। वही असली श्रद्धा रहेगी हमारी मातृभूमि की ओर से। वही संकल्प और वचन आज के दिन हम लेंगे, वही तब ही मेरे ख्याल से हम 26 जनवरी सेलिब्रेट करने का हमको अधिकार बनता है। इतना ही कहती हूँ। और जाजू जी और सारे समस्त सोलापुर जिला माहेश्वरी और नीलकंठ कोऑपरेटिव बैंक के परिवार को मेरी तरफ से शुभकामनाएं देती हूँ। जय हिंद। की सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेने ज्या वेळेस काम करत आलेलं आहे त्या वेळेस हा म्हणजे एक विचाराने काम करत आलेला हा एक सभा आहे। त्याचप्रमाणे आमच्या समाजातील काही रक्तदाते आहेत, परंतु काही रक्तदाते आता श्री किशोरजी चंडक हे 154 वेळा रक्तदान केलेलं आहे। श्री बिसानीजीने 124 वेळा रक्तदान केलेलं आहे। श्री रवींद्र रोशन भुतडा यांनी 100 रक्तदान केलेलं आहे। श्री प्रकाश मनियार यांनी देखील केलेलं आहे। हे लोक देखील कधी प्रकाशात येणार? कारण काही लोकांना काय आपण वाचनापेक्षा जे काही म्हणतो आपण कायिकपेक्षा वाचिक कर्मातून जास्त लक्षात राहतं, हा एक उद्देश आहे। तसंच यामध्ये आम्ही काही आपले समाजातील नवयुवक अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रही आपल्याला काही सुटलेलं नाही। कारण समाज जरी आपला व्यापारी वर्गातला असला तरी काही जण विद्यार्थी आज फार मोठ्या पद्धतीने काम करत आहेत। त्यामध्ये विद्याविभूषण पुरस्कार म्हणून देखील आम्ही काही विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत। सत्काराचं काम इतकंच आहे की बाबा येणारी पिढी यांना देखील वाटलं पाहिजे की आपण उद्या याप्रमाणे आपला समाज आपला सत्कार करेल, आपण देखील त्या पद्धतीने पावलावर पाऊल ठेवून काम करू। तर हा एक उद्देश आहे। दुसरे विशेष सन्मानार्थी म्हणून श्री धन्वी काबरा, थोड्या वेळाने या सर्वांचा परिचय होईल, परंतु माझी प्रस्तावना मला हे करणं गरजेचं आहे की जेणेकरून हे जे काही आज सत्कार मूर्ती आहेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय हे पूर्ण कार्यक्रम होणार नाही। तर धन्वी काबरा ही 2 वर्ष 5 महिने आणि 6 दिवसाची असताना
पूर्ण हनुमान चालीसा हे 3 मिनिटामध्ये बोलून पूर्ण केले. हे एक जागतिक रेकॉर्ड इथे दिल्लीमध्ये झालेले. म्हणजे काही तसेच श्री माहेश्वरी प्रगती मंडळचे जी 51 वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. माहेश्वरी प्रगती मंडळ ही आपल्या शहर लेवलवर जिल्हा लेवलवर काम करत असताना अनेक जनउपयोगी काम करतात. त्यांचा त्या 51 वर्षात पदार्पण करणे ही काही जोक नाही. 51 वर्ष एखादी संस्था अव्याहतपणे सामाजिक कामामध्ये काम करते तर त्या संस्थेचे अध्यक्ष श्री श्यामसुंदरजी बियाणी या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि जास्त लांबवत नाही पण प्रस्तावनेमध्ये मी एवढंच पूर्ण करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला पुढील सुरुवात करावी अशी. यहाँ उपस्थित सभी को मेरा प्रणाम. तसं तरी मला वाटत नाही राजपूत साहेबांचं काय मला परिचय द्यावा लागणार, कारण आमदार खासदार यांचं नाव दररोज येत नसेल पण राजपूत साहेबांचं नाव दररोज पेपरमध्ये असतं कोणत्या कारणानिमित्त सरकारी वकील म्हणून. आजचे आपले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट प्रदीपसिंग मोहनसिंग राजपूत यांचं शिक्षण BCom LLB क्राईम्समध्ये झालेलं आहे. मानव अधिकारमध्ये त्यांनी LLM केलेलं आहे. PG सायबर लॉमध्ये PG केलेलं आहे, तसेच DCH केलेलं आहे. सध्या त्यांची लॉमध्ये PhD चालू आहे. दयानंद विधी महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणून जवळपास 16 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये 7 वर्ष कायदा अधिकारी म्हणून त्यांनी आपलं काम बजावलं आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात 28 वर्ष प्रसिद्ध फौजदारी वकील म्हणून ते कार्यरत आहेत. सध्या ते आपल्या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून काम पाहतात. आत्तापर्यंत 109 आरोपींना त्यांनी जन्मठेपची शिक्षा लावलेली आहे. तसेच 2 आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा लावलेली आहे. आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे, सध्या महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे जिल्हा सरकारी वकील म्हणून ते नावाजले जातात. सोलापूरच्या नावाजलेल्या जनता सहकारी बँकेचे गेल्या 10 वर्षापासून ते तज्ज्ञ संचालक म्हणून काम पाहतात. सोलापूर महानगरपालिकेकडून 106 नगरसेवकांनी एकमताने ठराव पारित करून त्यांना मानपत्र प्रदान करून जाहीर सत्कार केलेला आहे. सोलापूर वकील संघटनेकडून देखील एकमताने ठराव पारित करून त्यांना मानपत्र प्रदान करून जाहीर सत्कार केलेला आहे. आणि त्यांना तसंच ह्यासोबतच विविध जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. या अशाच आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट प्रदीपसिंग मोहनसिंग राजपूत यांना आज मी आपल्या सगळ्यासमोर सादर करत आहे. धन्यवाद. आदरणीय श्री ब्रिजमोहन जी रामनिवास जी पोपलिया, संस्थापक अध्यक्ष श्री निंबार्क ब्रिजधाम वृद्धाश्रम. भाऊ की शैक्षणिक पात्रता प्राथमिक महाराष्ट्र एजुकेशन सोसाइटी में, माध्यमिक काड़ादी हाई स्कूल में उनका शिक्षण हुआ. विशेष शिक्षण भारत के अग्रगणी बड़ाएली शिक्षक सैनिक का विशेष शिक्षण साईनाथ विद्या मंदिर राजस्थान में. उनका व्यावसायिक शिक्षण नई दिल्ली 1967 में हुआ है. अनुसंधान का विषय है श्री निंबार्क ब्रिजधाम वृद्धाश्रम सोलापुर. भाऊ ने वृद्धाश्रम में बहुत बढ़िया सेवा वृद्ध लोगों को की है. सन 1990 से आज तक सामाजिक कार्य में सक्रिय आज तक जुटे हुए हैं भाऊ. आर्थिक सेवा में भाऊ ने तो कृपया थोड़ा शांतता रखें. भाऊ के कार्य का बहुत बड़ा वर्णन है. मैं थोड़ा पढ़ के ही सुनाता हूँ, थोड़ा मेरे को सही ढंग से जाना पड़ेगा. 1967 से आज तक के सामाजिक क्रांतिकारी कार्यों का लेखा जोखा व्यक्तिगत आय से 1990 में प्रवचन वृंदावन रास बिहारी ललित स्वामी जी के
प्रवचन का शिवानुमंगल कार्यालय में 7 दिन का जनहितार्थ आध्यात्मक प्रवचन। 1991 में 32 सामूहिक विवाह सेंट जोसेफ हाई स्कूल में सामूहिक विवाह का आयोजन, समाज में नई जागृति दी भाऊ ने। 1995 में 152 सामुदायिक विवाह पार्क मैदान और नार्थकोट में संपन्न। सामूहिक विवाह द्वारा सामाजिक परिवर्तन की क्रांतिकारी शुरुआत। भाऊ का नाम सामाजिक विवाह में 1 नंबर पे जुड़ गया था, जो आज तक सबसे ज़्यादा सामाजिक विवाह भाऊ ने किए हैं। 1997 में दंत यज्ञ शिविर प्रसिद्ध डॉक्टर शशिकांत महाराज के उपस्थिति में मुक्त शिविर। शशिकांत महाराज का तो मैं बोलता हूँ, जितने लोगों को दंत रोग शिविर में लाभ मिला आज तक किसी को नहीं मिला। जिनके जिनके दांत वगैरह दुखते थे, दाढ़ निकलती नहीं थी, भाऊ के माध्यम से जितने भी लोगों के दाढ़ ऐसा ऊपर देखते तुरंत दांत निकल जाता था। ऐसे 10-10 दांत एक लोगों के निकाले, मगर दर्द कुछ भी नहीं हुआ। भाऊ की कृपा इतने लोगों पर हुई है, वो दंत शिविर तो बहुत सक्सेस हो गया। भव्य रक्तदान शिबिर आणि समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा जो सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले समाजभूषण श्री ब्रिजमोहन पोपलियाजी, की ज्यांनी आजपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन करून या ठिकाणी 10,000 रक्तदात्यांना प्रोत्साहन करून रक्तदान केलेलं आहे। तर समाजासाठी जोरदार आपण एकदा टाळ्या वाजवू। योगायोगाने आज 25वा या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी जे सूत्रसंचालन करत आहेत त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला थोडक्यात भाषण करा असं म्हटलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांचा आभार व्यक्त करतो। ज्या समाजाला साक्षात भगवान शंकरांचं वरदान लाभलेलं आहे असा आपला समाज आहे। आणि मी बालपणापासून विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, याच्या माध्यमातून समाज कार्य करत आलेलो आहे। आणि या माहेश्वरी समाजातील बऱ्याच दात्यांबरोबर लोकांबरोबर माझा संपर्क आला। जेव्हा जेव्हा धर्माच्या कामात मी यांच्याकडे सहकार्य मागायला गेलो, तेव्हा एकासुद्धा व्यक्तीने मला नकार देऊन परत पाठवलेलं नाही आहे। तर तेव्हापासून मला या समाजाबद्दल एक मोठा अभिमान वाटतो। आणि मला पण असं कधी वाटतं की मी पण या माहेश्वरी समाजामध्ये का जन्मलो नाही, कारण मी पण एवढा मोठा दाता झालो असतो। भगवान शंकराच्या चरणी मी प्रार्थना करतो माझा पुढचा जन्म जो आहे तो निश्चितच या माहेश्वरी सभेमध्ये मिळावा। जसं प्रभू श्रीरामाचं मंदिराचं निधी संकलनाचं काम माझ्याकडे होतं, मी ज्यांच्याकडे गेलो त्यांनी कमीत कमी 1 लाखापासून सुरुवात केली ते 15 लाखापर्यंत निधी आपल्या समाजातील काही लोकांनी दिलेला आहे। वेळेअभावी त्यांचं नाव घेणं योग्य होणार नाही। तर अशा हा दानशूर समाजामध्ये आपण जन्मलेलो आहोत, याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे। सगळ्यांना आहेच, कारण आज समाजाच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बंधू भगिनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहात। याचं एक ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण हे समाजाची एकता दर्शवतं। खरं बघायला गेलं तर समाजामध्ये काम करत असताना आपल्या समाजामध्ये बहुसंख्य लोक जे आहेत ते सर्व व्यापारी समुदायाचे आहेत। तर मला त्याच्या पुढे जाऊन या माहेश्वरी सभेच्या जो देशभर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यांचं जे काम चालतं, तर माझी यांना विनंती अशी असेल की ठीक आहे, आपले सर्व समाज बांधव हे व्यापारी आहेत, चांगला व्यापार केला पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, समाजासाठी दानधर्म केला पाहिजे, धर्म जपला पाहिजे। परंतु याचबरोबर समाजातील आपले काही तरुण तरुणी हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये देखील गेले पाहिजेत। यांच्यासाठी IPS IAS असे आपले समाजातील बंधू भगिनी होतील आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करायचं काम या ठिकाणी त्या आपल्या तरुण तरुणीकडे जाऊ शकतं।
आणि आणखी एक चांगल्या पद्धतीने आपण जे शासकीय योजना असतात त्याच्या माध्यमाद्वारे आणखी एक चांगल्या पद्धतीने आपण समाजकार्य करू शकतो असं मला या ठिकाणी थोडं सुचवावंसं वाटतं. त्याच पद्धतीनं आज आपण बघतो की अधर्मीयांचं प्रमाण आपल्या समाजामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपल्या समाजातील तरुण जे आहेत ती तरुणी जी आहे त्या तरुणीला माता भगिनींना जपण्याचं एक मोठं काम मोठी जबाबदारी या ठिकाणी समाजातील सर्व घटकांवर आणि बांधवांवर आलेली आहे. त्यामुळं समाजामध्ये एक आपली युवक ब्रिगेडची अशी टीम एक तयार व्हायला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपल्या समाजातल्या कुठल्या मुलीवर जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचा डोळा शिल्लक राहिला नाही पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, आमच्यासारखे सरकारी वकील आहेत त्याचा डोळा काढायला, तर त्याची काळजी करू नका आपण. तर तशी एक टीम या ठिकाणी तयार होणं अपेक्षित आहे आणि या आपल्या समाजकामासाठी जे काही मदत लागेल, आर्थिक मदत सोडून कायदेशीर मदत, तर ती मी मदत करायला केव्हाही तयार आहे. 24 आवर्स बांधील आहे असं मी या ठिकाणी आश्वासन देतो. कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण समाजामध्ये इतकं चांगलं काम करत असताना म्हणावं तसं समाजाकडनं असेल, समाजातील नागरिकांकडनं असेल, इतर लोकांकडून असेल, शहरातील असेल, जिल्ह्यातील असेल, राज्यातील असेल, देशातील असेल, तर यांच्याकडनं योग्य ते प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळं काही समाजसेवक काम करताना थकून जात असतात आणि मनातल्या मनात खचून देखील जात असतात. मित्रांनो, लोकांचं कसं असतं, तुम्ही कितीही चांगलं काम करा, लोक हे नावं ठेवतच असतात. त्यामुळं लोकांच्या बोलण्याकडे या ठिकाणी कशाही पद्धतीने आपण लक्ष देता कामा नये. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक व्यक्ती असतो आणि तो दुसऱ्या मजल्यावर उभारलेला असतो, आपलं सहज न्याहाळत. मे महिना असतो, कडक ऊन पडलेला असतो आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी घामेघूम होऊन रस्त्यावरनं जात असतो आणि त्या व्यक्तीला असं वाटतं की जो कोणी त्या दुसऱ्या मजल्यावर उभारलेला आहे या माणसाला खूप तहान लागलेली असावी म्हणून आपण याला थंड पाणी पाजावं. तर तो फ्रीजमधनं एक बॉटल घेतो आणि त्यांना हात करून सांगतो, अहो माझ्याकडे एक थंड पाण्याची बॉटल आहे, तुम्हाला पाणी हवं आहे का? त्या माणसाला बरं वाटतं, अरे आपल्याला कोणीतरी पाणी विचारलं. एवढ्या कडक उन्हामध्ये एक थंड पाण्याची बॉटल आपल्याला मिळते, थंड पाणी कोणीतरी पाजतंय. मग तो पण पळत खाली येतो आणि त्याला पाणी देतो. पाणी पिणारा म्हणतो की पाणी तर छान आहे, तुम्ही माझा आत्मा शांत केला, पण ह्याच्यामध्ये थोडं मीठ असलं असतं तर आणखी जरा बरं झालं असतं. मग तो परत दुसऱ्या मजल्यावर जातो, मीठ घेऊन येतो, मीठ मिश्रित पाणी आणून त्याला देतो. मग ते पाणी पिणाऱ्याला वाटतं की ह्याच्यात जरा लिंबू पिळलं असतं तर अजून छान झालं असतं. मग तो पुन्हा जातो वरती, लिंबू पिळून पाणी आणून देतो, ते पण पाणी पितो. त्याला असं वाटतं की अरे ह्याच्यात थोडं साखर टाकली असती तर शरबतच झालं असतं की हे. त्यामुळं तो परत जातो, त्या ठिकाणी साखर टाकून त्याला ते सगळं शरबत आणून देतो. तर या सांगण्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तुम्ही लोकांसाठी कितीही करा तरी लोकांच्या अपेक्षा ह्या वाढतच असतात. त्यामुळं काम जसं असं म्हणतात की देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात पण घ्यावेत. मग मला मी ज्यावेळेला लहान होतो ही म्हण मला कळतच नव्हती. हात घ्यावेत म्हणजे हात तोडून बिडून घ्यायचे असतात का काय? नाही, तर त्याच्या पाठीमागं, त्या म्हणी पाठीमागं असं आहे की एवढी आपली दानशूर प्रवृत्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे की त्या देणाऱ्याची जी शक्ती आहे ती सर्व शक्ती आपल्याकडे आली पाहिजे आणि आपण सुद्धा तसं दान त्या ठिकाणी समाजामध्ये करत गेलं पाहिजे. ज्या वेळेला आपण समाजामध्ये काम करत असतो, मी जसं म्हणलं की भरपूर लोक नावं ठेवत असतात आणि विनाकारण ज्यांना कामधंदा नाही असे लोक आपल्याबद्दल चर्चा करत असतात. तर अशा चर्चेकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष पण केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक भिक्षुक असतो, तो भिक्षुक या ठिकाणी भिक्षा मागायला एका घरी जातो. आपल्यासारखा दानशूर व्यक्ती त्या ठिकाणी असतो, परंतु योगायोगाने त्याच्या घरामध्ये भिक्षा द्यायला काय नसतं, त्याला जबरदस्त भूक लागलेली असते त्या भिक्षा मागणाऱ्याला. मग त्या देणाऱ्याला व्यक्तीला असं वाटतं की हा भिक्षेकरी आपल्याकडे जेवण मागतोय आणि आपण त्याला काही देऊ शकत नाही, तर हे काय योग्य राहणार नाही. म्हणून ती बाई काय करते, शेजारच्याकडे जाते आणि शेजारच्याकडून एक खीर असते, ती खीर घेऊन येते त्याला, त्या भिक्षुकाला जेवायला देण्यासाठी. परंतु ती खीर घेऊन येताना काय होतं की घारवरनं सापाला घेऊन जात असते आणि त्या सापाचं विष बरोबर त्या खीरमध्ये पडतं आणि मग ती जी बाई आहे ती त्या भिक्षुकाला ती खीर जेवायला वाढते आणि ती खीर खाल्ल्यानंतर तो या ठिकाणी भिक्षुक जो असतो
तो मरून पडतो, कारण विष त्या ठिकाणी गेलेलं असतं. मग ज्या वेळेला पाप पुण्य ह्याचा हिशोब त्या ठिकाणी यमदेवाकडे चाललेला असतो, त्यावेळेला हा भिक्षुक तर मेलेला आहे आणि या खीर खाल्ल्यामुळं तो मेलेला आहे, तर याचं पाप जे आहे ते कोणावर फोडायचं अशी चर्चा सुरू होते. ज्या ठिकाणी तो भिक्षुक त्या ठिकाणी भिक्षा मागायला गेला, जेवला, आजूबाजूचे लोक गोळा होतात. मग आजूबाजूच्या बायका चर्चा करायला लागतात, अरे ह्या भिक्षुकाला या बाईनं विष असलेली खीर खाऊ घातलं आणि तो भिक्षुक मेला. म्हणजे ज्याच्या घरामध्ये त्यानं भोजन केलं ती बाई या ठिकाणी दोषी आहे, ती बाई या ठिकाणी पापी आहे असं म्हटलं जातं. मग यमदेव म्हणतो की तिचा काय दोष आहे, तिनं तर शेजारच्याकडून त्या ठिकाणी खीर आणलेली आहे, त्यामुळं असं वाटतं की मग ती शेजारची बाई दोषी आहे. मग शेजारच्या बाईंनी जर फक्त खीर दिलेली आहे, देताना त्याच्यामध्ये विष होतं का, नव्हतं. मग त्या ठिकाणी म्हणतं की ती बाई पण अपराधी नाही आहे. मग असं म्हणलं की नाही नाही, ते ज्याच्या सापाच्या तोंडातनं विष पडलं तो साप या ठिकाणी पापी आहे. मग त्या ठिकाणी पुन्हा असे युक्तिवाद होतात. त्या सापाला काय माहीत होतं की त्याचं विष बरोबर त्या खीरमध्ये पडणार आहे आणि ते विष असलेली खीर तो भिक्षुक खाणार आहे, त्यामुळं साप पण दोषी नाही. मग ती जी घार जी असते ती जी सापाला घेऊन जात होते त्या घारला दोषी धरलं पाहिजे. मग पुन्हा त्याच्यामध्ये वादविवाद होतात, युक्तिवाद होतात. मग ते घारीला काय म्हणत होते, तिनं जे साप घेऊन जाणार आहे त्याचं विष बरोबर त्या सापाचं विष बरोबर त्या खिरीमध्ये पडणार आणि तो व्यक्ती मरणार आहे. अशी चर्चा होत जाते आणि शेवटी मग कुणावर पाप फोडायचं, कारण भिक्षुक तर मेलेला आहे, विषारी खीर खाऊन मेलेला आहे. मग चर्चेअंती असं ठरतं की ज्या बायका त्या ठिकाणी विनाकारण चर्चा करत होता ना, ही बाई दोषी आहे, ती बाई दोषी आहे, ते साप दोषी आहे, ते घार दोषी आहे, तर त्या दोन बायकांच्या ज्यांनी विनाकारण चर्चा केली की त्यांच्यावर हे पाप फोडलं पाहिजे. म्हणजे जे लोक चांगलं काम करत असतात त्यांना नावं ठेवणारी जी लोक आहेत तर ती या जगामध्ये पापी आहेत असं त्याचा निष्कर्ष निघाला. आणि मग त्या दोन बायकांवर त्याचं पापाचं खापर पडलं आणि त्यांना त्या ठिकाणी शिक्षा होती. सांगण्याचं उदाहरण सांगण्याचं असं आहे की आपण समाजामध्ये खूप दानशूर आहात, चांगल्या पद्धतीने काम करत आहात, त्यामुळं समाजामध्ये काम करत असताना थोड्याफार गोष्टी कमी जास्त झाल्या तर त्याच्याकडे कानाडोळा करा, दुर्लक्ष करा आणि आपण असंच चांगल्या पद्धतीनं काम करा असं मी या ठिकाणी आपणा सर्वांना उल्लेखनीय कार्याबद्दल शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलात, माझा मान सन्मान केलात, सत्कार केलात, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समस्त गणमान्य महेश्वरी समाज को आज बहुत बड़ा आयोजन है. वकील साहब, सरकारी वकील राजपूत जी बोले कि महेश्वरी समाज में क्यों नहीं जन्म लिया. राजपूत जी बहन भी राजस्थान का है, ये राजस्थानी हैं. और अब भी मैं कहूँ अगर थे बनबो चाहो तो फोफड़िया जाजू की भी बन सको. आपने महेश्वरी समाज में आमंत्रण है. और अद्भुत आयोजन, महासभा का सभी सदस्य एवं अध्यक्ष, नीलकंठ बैंक, जबरदस्त आयोजन रखे. आज स्वतंत्र सेनानी ने याद करया जो महेश्वरी समाज का मायना आज हूँ 1947 में 75 साल पहली मुश्किल 50 घराट है. बिका मायने 5-6 अगर स्वतंत्र सेनानी हैं तो आ महेश्वरी समाज की बहुत बड़ी कार्य उपलब्धि है. 1947 का मायने एक गांव सोलापुर का मायने. स्वतंत्र सेनानी ये नहीं हुआ है, कई कष्ट झेला है, कई जेल में गया है, कई गोली खाया है, कई फांसी पर गया है. आप याद करो अंग्रेज लोगों को जुल्म है. कोई भी अगर आवाज़ उठाता है तो बंदूक से गोली से बटा आ करके फिर बांध करके ले जाता है और फांसी पर चढ़ाता है, कई यातना देता. बिका उपरांत भी ये लोग भारत का आज़ादी का वास्ते
भारत के प्रेम का वास्ते बहुत बड़ी आज़ादी की लड़ाई लड़ाई है। और महेश्वरी समाज भी जमाना का मामले में मुश्किल से 3-4 लाख की भी आबादी नहीं ही। इतनी यातना झेलता हुआ आपका समाज को प्रेम न त्याग करके, परिवार को प्रेम न त्याग करके सही देश का वास्ता, आज़ादी का वास्ते वे लोग जिया। देश प्रेम की न केवल वे लोग जानता देश प्रेम ने भी जमाना में देश प्रेम हो। सही देश प्रेम बी टीएम का हो या स्वतंत्र सेनानी जो आपका ये भारत भूमि का वास्ते बलिदान दिया। आज वे लोगों को परिवार को दर्शन हुआ आया है। और वे को सम्मान करिए है। ये वास्तव में महेश्वरी महासभा ने बहुत बहुत बधाई दूँ मैं। एक साथ में रक्तदाता ब्लड डोनेशन कोई 200 बार रक्त दिया है, कोई 100 बार दिया है, कोई 150 बार दिया है। ये ब्लड डोनेशन ये वास्ते करे कि लोगों का कोई संकट में है, कोई न कैंसर है, कीमो चाले है, रेडिएशन चाले है, कोई एक्सीडेंट हो गयो है, बे का वास्ते ये ब्लड डोनेशन करे कि कोई को प्राण बच जावे। ब्लड डोनेशन साधारण बात नहीं है। ताज्जुब की बात है कोई 200 बार रक्तदान करे। सोचो आप, कोई 1 बार भी करता डरा, कोई 5 बार भी करता डरा, लेकिन आज का समय में एक बड़ो भारी रक्तदाता की त्याग है। रक्तदाता को स्वागत करिया हो, मैंने प्रोत्साहन दे रहा हो, ये वास्ते महेश्वरी महासभा और नीलकंठ बैंक ने बहुत बहुत बधाई है। एक साथ में कुछ विद्यार्थी समाज को नाम ऊपर करे है, सफलता पावे है। ये आज का मीडिया, मोबाइल और टीवी का युग का मायना कुछ लोग प्रामाणिकताओं पढ़ाई करके परिवार को तो नाम करे, समाज को भी नाम करे है। विद्यार्थी वे जो सफल पाया है, लेकिन सारी मेहनत पूरी हुई है। वे आज का सुपरस्टार है। आगे की आपकी यात्रा, सफल यात्रा का वास्ते मैंने बधाई है। और एक बच्ची हनुमान चालीसा में आज भी पढ़ा, मान तो 10-12 मिनट 15 मिनट पहले पूरा हो ही को नहीं, एक टापर 3 मिनट में पूरा कर दी, बिना भी सम्मानित करे है। महेश्वरी महासभा की नज़र बहुत तेज है भाई। आपका काम में सफल रहिजो, छोका छोका काम करजो, थाने सम्मानित करा लाइए। बहुत आज को आयोजन एक अप्रतिम आयोजन है। मैं पुनश्च अध्यक्ष जी ने नीलकंठ बैंक और तापड़िया जी, कालानी जी, राठी जी, नोगजा जी, विजय जी, करवा जी एवं लड्डा जी
सभी एक में आयोजन हुए हैं और इन आशीर्वाद देवन सरकारी वकील जो आज सोलापुर में नहीं पूरा महाराष्ट्र में 1 नंबर है, वे आज अट आया है। मैं तो आज हुतात्मा सभी भाई बहना का दर्शन पाकर के धन्य हुए हैं। पुनश्च मैं बहुत बहुत बधाई दूँ मैं महासभा ने और नीलकंठ बेंग ने सुंदर आयोजन आज सोलापूर में हुआ है। धन्यवाद। म्हणजे सोलापूरचे प्रतिगांधी म्हणून त्यांची ख्याती होती व ते उदारमतवादी आणि सुधारणावादी कार्यकर्ते म्हणून त्यांचं काम होतं। त्यांचं काम म्हणजे महात्मा गांधींच्यापासून महात्मा गांधींनी देखील त्यांना आपला हा पुत्र म्हणून मानलेला होता। असे हे रामकृष्णजी जाजू अनेक वेळा समाजाकडे सुधारणावाद करत असताना काही माहेश्वरी समाजातील रूढी परंपरा या ज्या होत्या त्या रूढी परंपरेच्या विरोधात जाऊन काम केलेलं होतं। मला मी वाचण्यात एकदा आलेलं होतं की त्यांनी एका आमच्या समाजातील विधवा विवाहासाठी गेलेले होते, तेव्हा त्यांना समाजाने बहिष्कृत केलेलं होतं। परंतु बहिष्कृत केल्यानंतर देखील त्यांनी आपली जी की निस्पृहता, जी निष्ठा आहे, जी त्यागाची भावना आहे ती सोडली नाही। आणि समाजाप्रती मी या प्रसंगी आपणाला एक विनंती करतो की कारण रामकृष्णजी जाजू यांचा जो पुतळा आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण रामकृष्णजी जाजूंचे एक सांगतात येतं ते सुधारणावादी कसे होते। तर इथे आपले कॅपिटल बॉम्बमधील माधवराव पाटील म्हणजे ते पागेंचे जावई, पागे बिल्डिंग व्यापार पार्क मैदान, त्यांनी एकदा मलाही सांगितलेलं होतं की ज्या वेळेस स्वातंत्र्यासाठी पैसे लागणार होते त्यावेळेस 1,73,00,000 रुपये त्यांनी जमा करून त्यावेळेस दिलेले होते। म्हणजे तुम्ही विचार करा, जे की ते कफल्लकपणे काम करत होते, परंतु अशा या देशभक्ताचा सत्कार करीताना आम्हाला फार मोठा आनंद होत आहे। त्याचप्रमाणे त्यांनी श्री शंकरलालजी देवीचंदजी जाजू हे त्यांचे पुतणे होते। तर आपल्याला रामकृष्णजी जाजूंनी की आपल्या या राष्ट्र उद्धाराकरता काम करत असताना आपण कुठे आड येऊ नये संसारामध्ये, म्हणून आपल्याला मूलबाळी होऊ दिलं नव्हतं। इतका हा कर्मठ राष्ट्रप्रेमी माणूस, त्याचा सत्कार करीत असताना आम्ही धन्य झालेलो आहोत। DJ Asif SK
त्या अशा या राष्ट्रप्रेमाने झपाटलेले ज्यांचे बंकटलालजी सोनी होते, त्याच परिवारामधून त्यांनी ज्यावेळे आपल्या मृत्यूजवळ येऊ लागला त्यावेळेस त्यांना जे दोन मुलं होते, श्री नरसिंगदासजी आणि हरिनारायणजी, यांना बोलून सांगितलं की आपला हा परिवारामध्ये राष्ट्रप्रेमी परिवार आहे, राष्ट्रभक्ती परिवार आहे, स्वातंत्र्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तुमच्या दोनांपैकी कोणी एकाने या राष्ट्रामध्ये सहभागी व्हावा, अशी ज्यावेळी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यावेळेस हरिनारायणजी सोनी यांनी ते व्यक्ती सोडून त्यांनी राष्ट्रकामामध्ये सरळ. आणि दुसरं सांगण्याचं तात्पर्य की त्या आज मरेपर्यंत ते खादीचा उपयोग करत होते, हाताने काम करायचे संपूर्ण. त्या पद्धतीने त्यांच्या सौभाग्यवती श्री सोनूबाई देखील त्यांना अनेक वेळा सहकार्य करत होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की समाजातील हे असे उच्च दर्जाचे जे काही माणसं होऊन गेली की जे त्यांचा सत्कार आम्हाला व्हावा असा एक उद्देश ठेवून श्री सोनूबाई यांनी देखील त्यांना अनेक वेळा त्रास झाला स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये, परंतु ते कुठेही न डगमगता त्यांनी राष्ट्राचं काम हे आपलं घरचं काम आहे आणि राष्ट्र स्वातंत्र्य झालं पाहिजे हा एक विचार ठेवून त्यांनी आज सगळ्यात काम केलं. अशा या देशप्रेमी परिवाराचा सत्कार करताना आम्ही द्विगणित होत आहोत. श्री हरिनारायणजी सोनी व सोनूबाई परिवार. नमस्ते, मैं आप लोगों का केवल 1 मिनट लूँगी. सबसे पहले मैं 2 पीढ़ी के स्वतंत्र सैनिकों की कन्या हूँ, इसका मुझे बहुत गर्व है. नानाजी श्री बिहारी लाल जी बलदवा, दादाजी श्री बंकटलाल जी सोनी, पिताश्री श्री हरिनारायण जी सोनी और माता श्री सोनूबाई सोनी. तो इन 2 पीढ़ी के स्वतंत्र सैनिकों की कन्याएँ. दादाजी का नाम 75वें इंडिपेंडेंस डे के निमित्त कलेक्टर कचहरी में उनकी प्रतिमा लगी है और उनका अल्प परिचय दिया है. केंद्र शासन से जो स्वतंत्रता आंदोलन की गाथा लिखी गई है उसमें भी उनका नाम दर्ज है. मेरे पिताजी को दिल्ली से केंद्र शासन से ताम्रपत्र मिला, माताजी को महाराष्ट्र शासन से मिला है और आजीवन दोनों को खादी का व्रत, गांधीवादी विचारधारा से वे जिंदगी भर जगे. 23 संस्थानों में हरिनारायण जी सोनी ने अपना काम किया है और अंत में कॉलेज के रूप में अपना नाम अजरामर कर गए. देशभक्त हरिनारायण सोनी पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट की स्थापना कर गए. उनका जो भी कुछ है हमें लेने जैसा है, थोड़ा बहुत आत्मसात करके हम मार्ग अनुसरण कर रहे. धन्यवाद. काही जाती धर्माचा पदपेक्षा व्यक्ती हा महत्त्वाचा आहे आणि स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे. अशा विचाराने काम करणारे श्री रामचंद्रजी हजारीमलजी झंवर परिवार यांचा मी यथोचित सत्कार करत असताना त्यांच्या रामचंद्रजी हजारीमलजी झंवर परिवार हे म्हणजे रामचंद्रजींच्या पत्नी, त्यांचंही मला श्री कमलेशजीने दिलेलं होतं एक की ज्यावेळी चीनचं युद्ध होतं त्या युद्धाच्या काळामध्ये देशाला फार मोठ्या पद्धतीने आर्थिक बाबीची गरज होती आणि या आर्थिक बाबीच्या मध्ये ज्या स्वातंत्र्याच्या चळवळी होत्या त्या चळवळी ह्या कुठल्याही पैशाशिवाय किंवा ह्याच्याशिवाय होत नव्हत्या आणि ह्याच्याकरिता त्यांच्या पत्नी आपल्या या शहरामध्ये फिरून काही चांदी सोनं गोळा करून 1960 साली त्यांनी चीन युद्धानंतर ते चीन युद्धाकरिता दिले होतं. अशा या परिवाराचा दातृत्व जे ज्याच्याकडे असतं हे असे झंवर परिवार यांचा सत्कार करीत असताना आम्हाला फार फार आनंद होत आहेत. मी श्री आजचे प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो
की त्यांचा यथोचित सत्कार त्यांनी करावा। DJ आसिफ SK व सोलापुरातील देशभक्त तुळशीदासजी जाधव यांच्या संपर्कामधून श्री तपस्वी परसरामजी राठी रामकृष्णजी जाजू हे ज्या परिवारांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्यांनी देखील राष्ट्रसेवेसाठी काम करण्याचं सुरू केलं आणि त्यांना देखील स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये भाग घेतल्यानंतर शिक्षा झालेली होती। आज आपण पाहत आहोत देशभक्त श्री तुळशीदासजी जाधव यांची जी मित्रनगरमधली जागा आहे ती जागा श्री मुरलीधरजी सारडा यांनी दिलेली होती असे ज्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी ते मला सांगितले होते। इतकंच माझ्या लक्षात आहे। मी अशा या परिवाराचा खास करून त्यांचे पोते बॉम्बेवरून पुण्यावरून खास इथं आलेले आहेत। त्यांचे श्री जावई श्री गोकुळजी जाजू हे देखील आज इथं उपस्थित आहेत। मी त्यांचा यथोचित सत्कार आजच्या या पाहुण्यांनी करावा अशी विनंती करतो। चौतीस वेळा रक्तदान ज्या व्यक्तीने केलेला आहे त्या व्यक्तीचा सत्कार करीत असताना आम्ही निश्चितच आम्हाला आनंद होत आहेत। मी त्रिभुजनाथ अशोकजी त्रिभुजनाथ नावरे यांचा सत्कार करण्याकरिता श्री आजच्या पाहुण्यांना विनंती करतो। सौभाग्यवती नावरे आजपर्यंत गोपाबाई तमानी ब्लड सेंटर, डॉक्टर हेडगेवार रक्तपिढी, सिव्हिल हॉस्पिटल येथे 3000 रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांनी बँकांना 1.5 लाख एवढ्या बॅग रक्त संकलन केलं आहे। 1993 मध्ये झालेल्या भूकंपग्रस्ताकरिता रेबेत जवळ चिंचोळी धाराशिव येथे 180 घरे बांधण्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। स्वर्गवासी वसंतराव भागवत स्मृती संस्थेच्या माध्यमातून 1988 ते 19 मध्ये 2000 व्यक्तीचे मोफत नेत्र तपासणी करून 640 व्यक्तीचे मूत्रबिंदू शिबिर करण्यात आहे। इतर आवश्यकता मोफत चष्मे आहेत। अशा या नावरे सरांचा अशा या रक्तदानाचा सत्कार करीत आम्हाला आनंद होत आहे। त्यांनी कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये आपल्या या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 60,000 घरे व ऑफिस बांधून पूर्ण केलेले आहेत। तसेच ते स्वाभिमानी भोजन म्हणून जे जातं गरिबांना दिलं जातं ते दररोज 100 गरीब लोकांना त्यांच्याकडून डबे जातात। फक्त मला एकदा वाचण्यात आलेलं होतं की त्यांनी ज्यावेळेस म्हणजे त्यांची क्लिप पाहिली होती की त्यांचा सर्वप्रथम श्री वल्लभजी चांडक म्हणजे धनाढ्य होते, परंतु त्यांनी आपल्या मुलांना कुठल्याही पद्धतीचं स्वावलंबन केलं पाहिजे आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आपलं जग निर्माण केलं पाहिजे असा एक विचार घेणार होता। आणि त्या विचारामधून त्यांना एक जमीन पाहिजे होती की जे कन्स्ट्रक्शन कामामध्ये, तर ती जमीन देखील श्री वल्लभजींनी त्यांना रोख स्वरूपात विकत घ्यायला लावली आणि त्याच्यानंतर त्यांनी कन्स्ट्रक्शन कामामध्ये सुरुवात केला। अशा या
154 वेळा रक्तदान करणाऱ्या या समाजसेवी व्यक्तीचा सत्कार करताना आम्ही खरेच आम्हाला अभिनंदन होतं, अभिमान वाटते श्री किशोरजी श्री वल्लभजी चाकण। श्री रोशन जी भूतड़ा, श्री रोशन और परिवार रोशन जी भूतड़ा, रोशन एवं भूतड़ा परिवार म्हणजे एक धगधगता कार्यकर्ता। माहेश्वरी प्रगती मंडळ असो किंवा माहेश्वरी सभा असो किंवा चंद्रकांतजीच्या परिवारामधला किंवा आमच्या परिवारामधला कुठलाही कार्य असो, रोशन शिवाय कार्य पूर्ण होणं अवघड आहे। रोशन हे वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करत आलेले आहेत आणि ते स्वतः देखील इतके चपळ आहेत, वय जरी उंचीने लहान असले परंतु त्यांची उंची ही कार्याच्या ह्याच्यातून उंच आहे। आणि अशा या समाज कार्यकर्त्याचा सत्कार होणं फार गरजेचं वाटतं, कारण कार्यकर्त्याचा ज्यावेळी सत्कार केला जातो त्यावेळी कार्यकर्ते हे समाजामधून निर्माण होतात आणि कार्यकर्त्याला कार्य करत असताना त्याला आपण आपलं एक दायित्व दिलं पाहिजे, हा एक विषय ठेवून त्यांनी जवळजवळ 100 वेळा रक्तदान केलेलं आहे। अशा या कार्यकर्त्याचा सत्कार आजच्या पाहुण्यांनी करावा अशी मी विनंती करतो। देवकीनंदन पटोड, इनके बाद श्री अरविंद जी बिसानी और परिवार, श्री अरविंद जी बिसानी। अरविंद जी बिसानी हे एक कर्मठ कार्यकर्त्यांच्या घरातून त्यांचा जन्म झालेला आहे। अमृतलालजी बिसानी म्हणजे सत्शील, निस्पृह व आपल्या विचाराने समाजाला आपलं काम देणारा जे अमृतलालजी बिसानींची व्यक्तित्व होतं, त्या व्यक्तित्वाच्या परिवारामध्ये अरविंदजी बिसानी यांचा जन्म झाला। अरविंदजी बिसानी यांनी 124 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि सांगण्याचं दुसरं असं काम, श्री अरविंद बिसानी यांचे चिरंजीव हे CA झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरे मोठी त्याच्या पुढची जी काही डिग्री असते ते CFA हां, तर त्याकरता ते आपल्या फॉरेनमध्ये आहेत। अशा श्री अरविंदजी बिसानी व त्यांच्या सौभाग्यवती यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते व्हावा येईल। तापडियाचे गोविंद तापडियाचे। हेलो, सर्वप्रथम सभी से जय श्री कृष्ण। और हमें बहुत गर्व है कि आज हम ये हमारे भाऊ के दिए हुए संस्कारों का सम्मान और सत्कार हो रहा है। उन्होंने अपने पोता और पोतियों के भी बहुत अच्छे सम्मान और संस्कार दिए हैं कि आज बेटी विदिता, उनकी पोती, भारत में ही नहीं अपितु अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी ख्याति प्राप्त कर रही है, भारत की कला को फैला रही है। और पोता और पोता बहू दोनों CA और CFA है और पुणे में कार्यरत है। आज ये सम्मान पाते हुए बहू की बहुत याद आ रही है। धन्यवाद।
DJ Asif SK. जे तहसील काम करतं ते तहसील म्हणजे बार्शी तहसील आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य की ज्या काही जिल्हा सभेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अखिल भारतीयच्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रामाणिकपणे जर कोणता तालुका राबवत असेल तर निश्चितच मी त्याचं नाव सांगू इच्छितो, ते बार्शी तालुका. आणि बार्शी तालुक्याचा जो काही इतिहास आहे, अनेक मोठमोठे समाजातील कार्यकर्ते तिथं झाले, दानशूर कार्यकर्ते आहेत. समाजाला इतर समाजामध्ये राहून समाजाची उंची कशी वाढेल हे देखील पाहून काम करणारे कार्यकर्ते तिथं आहेत. त्यामध्ये श्री आमचे सर्वप्रथम अध्यक्ष रविकांतजी करवा, श्री गोविंदजी तापडिया, श्री नेहमीच तसं बघायला गेलं तर सगळेच जण आमच्याबरोबर असतात. परंतु खास करून काय आहे, जे रस्त्यामध्ये जे घर दिसतं ते पूर्ण देवाभाऊचं. आणि देवाभाऊच्या आम्ही प्रथम घरी जातो आणि त्याच्यानंतर सर्वांच्या भेटीगाठी होतात. त्याप्रमाणे श्री जाजूजी मथुरादासजी जाजू हे देखील प्रतिष्ठित व्यापारी आहेत. तसेच डॉक्टर काबरा व धनवींचे बाबा हे देखील आज आपल्या इथं आले. आणि सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभाच्या वतीने उत्कृष्ट तालुका म्हणून आम्ही ज्याचा सत्कार करणार आहोत त्या रविकांतजी करवा व सर्व बार्शी समूहांचा आम्ही आजच्या प्रसंगी सत्कार करणार आहोत. मी आजच्या या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांचा सामुदायिक सत्कार करावा.